अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील लोहारा येथे मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। पतीने दारूच्या नशेत पत्नीवर घातक शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे। ही घटना 19 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजता घडली। लोहारा येथील राम मंदिराजवळ नितीन दौलत शिंदे वय वर्ष 35 व त्याची पत्नी अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे वय वर्ष 32 हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे दाम्पत्य राहत होते। पत्नी गाढ झोपेत असताना नितीन शिंदे याने दारूच्या नशेत तिच्यावर वार करून हत्या केली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पत्नी पाहून आरोपी पतीने घटनेची माहिती आईला दिली व नातेवाईकांसह जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात दाखल होण्याआधीच महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर नितीन शिंदे स्वतः लोहारा पोलीस ठाण्यात हजर झाला। पोलिसांनी मयत महिलेची सासू बेबीबाई शिंदे हिला देखील ताब्यात घेतले। मयत अर्चनाचा भाऊ आकाश कडुबा सपकाळ राहणार शिवाना तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की बहिणीला पती व सासू पैशासाठी वारंवार मानसिक छळ करत होते। माहेरच्या मंडळींनी जमीन विकून पैसे मिळवले असल्याने घर बांधण्यासाठी 10 लाख रुपये आणण्याची मागणी होत होती। या कारणावरूनच बहिणीची हत्या झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा या करत आहेत। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।